मागच्या रविवारचा जो विषय झाला ना, त्या 2 ओळ्या आता संपवायला राहिलेल्या आहेत. मग तो विषय संपतो. तेवढा करून मग पुढचा जो विषय आहे तो आपण घेऊ. काय आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की बा असं वागल्याने पुण्यसाठा होईल. पुण्यसाठा झाल्यानंतर माझी जवळीक पातले. भगवान म्हणतायत माझं सान्निध्य त्यांना लाभेल. म्हणजे एक निश्चित झालं की भगवंताचं सान्निध्य हे पुण्याचं फळ आहे. बरं, मग म्हणाले किंबहुना ते चुकले वाट वधेया. वाटमारी करणारे जे लोक आहेत जंगलामधले म्हणजे प्रपंचामधले, ते त्यांना काही करू शकत नाही. म्हणजे त्यांना चुकवून ते गेले. बरं का. तर पुढच्या 2 ओव्या आहेत त्या त्याच्याशी संबंधित आहेत. मग म्हणाले येरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जायची. आस्था म्हणजे तीव्र इच्छा की बा जन्म मरण नको. आणि जन्म मरण नको नुसतं नाही, पण त्यामध्ये असणारं जे दुःख आहे ते सुद्धा नको. तुम्हाला असं वाटेल काय जुनी भाषा आहे बरं का, जन्म मरण काय नको, नामकं काय तमकं काय. समजा कल्पना करा आपण मेलो, मरायचंच एक दिवस ना, तसं काही घाबरायचं कारण नाही. आणि पुन्हा जन्माला आलो. जन्म येणं हे वासनेवर अवलंबून आहे. मला तुम्ही खरं सांगा, मी जोराने सांगतो का मी तुमच्यातलाच आहे. आपली काय वासना येईल जाताना. माझ्या मुलाला मुलगा नाही, मुलगा झाला असतं तर बरं झालं असतं, नातवाचं तोंड पाहायला मिळालं असतं. आणि गंमत अशी, आजोबा मेल्यानंतर नाव ठेवतात, पण हा म्हणतो जिवंतपणे असं नाही का पाहायला मिळालं पाहिजे. पण मुलीचं लग्न होत नाहीये, झालं तर बरं होईल. नाही बुवा बायकोचे पाय दुखत आहेत, गुडघे दुखले आहेत, माझ्या समोरच मोकळी झाली तर बरं होईल. मोकळी मी मेली नव्हे बरं वाटेल. म्हणजे मग सून म्हणेल की सासूबाई आपल्या बघा आता ठीक आहे. अशीच वासना येणार का नाही. ती वासना घेऊन जन्माला आल्यानंतर आजपर्यंत जे जीवन जगलो त्याच्यापेक्षा निराळं काय आहे. कुठेतरी जन्माला यायचं, मग ऍडमिशनची अडचण, लहानपणी तू जन्माला आला तर बरा आहे, नाही तर कुठे ते आल्याबरोबरच काहीतरी होतं म्हणतात नाही का, मी निळा पडतो आमकं पडतो, ते रक्त घालान काढान हे भानगडीचं आहे. ऍडमिशन मिळाली, मॅट्रिक पर्यंत काळजी नाही, आता गेला शाळेत, काय 5,000 10,000 दिलं डोनेशन, एकदा झालं जाऊ दे त्याला. काय दुसरं करणार. पुढे मग कोणता कोर्स घ्यायचा. अरे 12वी परीक्षा झाली व मार्क्स मिळाले नाही, धड झाला कुठेतरी झालं आपलं. काय दुसरं करणार मला सांग. म्हणून जे आचार्यांनी म्हटलेलं आहे स्तोत्रामध्ये, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाय पाहि मुरारे. किती बरोबर आहे. अरे मला सुटून शक्यच नाही, तो आराखडा बरोबर ठरलेला आहे. आणखी त्यातल्या जाता संध्याकाळी आला ऑफिस मधून की जरा इकडे तिकडे केलं, चहा पाणी केलं, जेवण झालं, इतकी झोप येते की जग बीप कसला आलाय. एक ग्रस्त म्हणजे मांडीवर जो डोकं आपण खाली, ती झोप येते म्हणाले. अरे बरोबर आहे ते. तू निजला, सकाळी उठला, चक्र सुरू, 7-10ची गाडी, पुढे गाडीला जागाच मिळत नाही बसायला, काय करणार. धडपड चालली, गेला ऑफिसमध्ये, ते ठरलेलं काम, ठरलेली माणसं, ते सगळं झालं, ते पुन्हा परत आला. वर्षानुवर्ष असं चालतंय. काय मला सांगा. म्हणून जन्म मरणाची निमे कथा, त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे. तुम्हाला मी सांगतोच काय, मी सांगत नाही. त्या युरोप मधल्या एक्झिस्टन्शियालिझम म्हणून जे लोक आहेत ते म्हणतात हे असं जीवन आहे माणसाचं, त्यांना आपल्या हिंदुस्थानची कल्पना नाही. असं जीवनामध्ये कसलं ध्येय आणि कसलं काय आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशी ज्याला खरी इच्छा झाली, हे नको कटकट बुवा, जन्माला घाल, पण ह्या काळज्या आणि ह्या कर्म हे नको बुवा. बरं, लग्न करायचं नाही म्हटलं तर पुरुषाचं सुद्धा माझं कोण आहे मग, नाही का. आणि अलीकडे हार्ट अटॅक म्हणजे काय विचारू नका, तो 5वीलाच पुजलेला आहे सारा तो, बरं का. केव्हा येईल, कसा येईल, कुठे जायचं नियम नाही. आणि काय त्याचा खर्च आहे, मेलेला बरं हो, इतका खर्च आहे त्याचा. खरं आहे बरं का, मी चेष्टा करीत नाही.
तुमच्याजवळ बँकेमध्ये काय एफडी मध्ये काय ते लाख 1.5 लाख रुपये, तेच ते एनजीओ करता ऑपरेशन करता खर्च केले तर खायचं काय पुढे मग? हा, माझ्या म्हणण्याचा हेतू काय की ही खरी पाहिजे, आता नको ही कटकट. त्यांचं म्हणणं फार बरोबर आहे. भाषा जुनी असली म्हणून काय झालं, कटकटीच सारख्या. बर, मग तरी तो त्या प्रयत्नाची एक वेळ मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकले या रसगळे पूर्णतेचा. एक फळ आहे ते झाडावर पिकलंय, पावडर घालून पिकवलेला आंबा नव्हे, झाडावर पिकलेला आहे. त्याच्यातून जसा रस गळतो तसा म्हणाले हा पूर्ण झाला म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो आणि आनंदाचा रस गळतो त्यातून. याच्यामध्ये अतिशय महत्व आहे. रस गळतो म्हणजे त्याला चैन पडत नाही, आनंदाचा उद्रेक येतो. अहो, तो ब्रदर लॉरेन्स म्हणून होता ब्रिटिश साधू, त्याने म्हटलेलं आहे की काही वेळेला तुझ्या सान्निध्यात मला इतका आनंद होतो की लोकांना मला दाखवता येत नाही, मला दाबून ठेवावं लागतं. ते ज्ञानेश्वर महाराज जो याचा दृष्टांत घेतलाय फळाचा, तो फार अप्रतिम आहे. फळ रसाळ पाहिजे, कोणतंही कसे ना, तर हे पूर्णतेचं फळ आहे आणि पूर्ण ब्रह्म झाल्यामुळे त्याच्यातून रस गळतो. बर, मग ते वेळी कृतकृत्यता जग भरे, त्याची अवस्था सांगतायत. तेच अध्यात्माचे लवण नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. आपल्याला आलंय ना, आपली त्या अवस्था सांगतायत. विरमे मन, मन शांत होऊन जात. त्यांचं म्हणणं असं, मन मनपणाने राहत नाही म्हणून त्याला उन्मन असं म्हटलेलं आहे. अरविंदाने फार श्रेष्ठ शब्द काढला आहे, सुप्रामेंटल. हे मन ते नव्हे, सुप्रामेंटल मिळत असतं त्याचं मन. मन तर असतच ना, काम करतो ना व्यवहारात तो, म्हणून विरमे मन. बरं, कर्माचे काम सरे, कर्म केव्हा करतो, मला आमचं काही हवं म्हणून कर्म करतो, तेच नाहीच झाल्यावर कर्माची प्रवृत्तीच नाहीशी होते. इतकंच नव्हे पण अध्यात्माचे नवलपण. वा, हे जे भगवंताचं ज्ञान आहे, अध्यात्मशास्त्र, त्याचं जे औरपण आहे, युनिक इंग्लिश मध्ये म्हणतात. आपण नवल आहे भाऊ मोठं म्हणतो ना, म्हणजे आजपर्यंत पाहिलं नाही असं काहीतरी आहे, हे नवल आहे. तर ते जे शास्त्र आहे त्याचं नवलपण. आणि मग कृतकृत्यतेनं जग भरत सगळं. आपल्याकडे कृतकृत्यचा हा शब्द फार महत्वाचा आहे. कृतार्थ होणं, कृतकृत्य होणं. कृतकृत्य म्हणजे करायचं ते करून झालं, आता करायचं उरलं नाही काही, अशी त्याची स्थिती होते. बरं का, ऐसा अध्यात्म लाभ तया होय गा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. हा सगळी खटपट जो करतो त्या खटपटीला मूळ असेल तर मी आहे. म्हणजे परमात्मा म्हणतात माझ्या करता हे सगळं करतो, माझ्या दर्शनाकरता सगळं हे करतो, त्याचे जीवन शांत स्वस्थ होत. तया साम्याची वाडी, ऐक्याची सांदी कुळवाडी, मग भेदाची दुबळवाडी नेणे तयार. एक दृष्टांत घेतलाय. 2 धंदे आहेत म्हणाले. एक धंदा व्याजाचा. व्याजाचा धंदा असा आहे, तुमचं भांडवल वाढतच जात. आणि दुसरा शेतीचा आहे, तर तो दुबळा आहे म्हणाले. त्या धंद्यामध्ये फारसं यश नाही, याच्यामध्ये पैसा पुष्कळ मिळतो. असा हा संबंध जगामध्ये साम्य दृष्टी आल्यामुळे, परमात्मा भरलेला आहे आल्यामुळे त्याचं जीवन धन्य होऊन जात. मग तो प्रपंचाचा हा म्हणजे अगदी हलका धंदा करीत नाही. बरं का, आता पुढे असं आहे, जिही साधिभूता माते प्रतीतीचे निहाते, धरून आधी दैवाते शिवतलेगा. पुढची योगोयोग असतो, जया जाणीवेचे निवेगे, मी अधियज्ञ दृष्टी विगे, ते तनुचे वियोगे विरही नवती. असं आहे पुढच्या अध्यायाचे हे सूत्र आहे. काय आहे, प्रश्न जसं काढलाय किंवा आधिभूत म्हणजे काय, आधी दैव म्हणजे काय, आधी यज्ञ म्हणजे काय. सुरुवात किं तद ब्रह्म किम अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम. अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय,
हे सगळे 7-8 जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं 8व्या अध्यायात आहेत. त्या अध्यायाची ही आता सुरुवात आहे. तर म्हणाले त्याची अवस्था अशी होते की हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सगळी त्याला उत्तर मिळतात. उपनिषदात एक मंत्र आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. मग सर्व संशय नाहीसे होतात, म्हणजे काही प्रश्न उरतच नाहीत, त्याचं हे वर्णन आहे. मग येरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमाडे खलगता काय नमर्थ आहे चित्ता युगांत नव्हे. आता आपला विषय येऊ लागला. म्हणाले का हो, एखादा मनुष्य मरायला आलेला आहे, मरायला जर आलं त्याची वेळ आल्यानंतर त्याचं चित्त कसं हरीवरती होतं. आता सोडून जायचं ना, सोडून जायचं म्हणजे पुन्हा परत यायचं नाही ना, हे एक. दुसरं असं मृत्यूचं काय भय आहे, अज्ञाताचं भय आहे. कुठे जायचंय, पुढे काय आहे पत्ता नाही, काही अज्ञाताचं भय आहे. जसं एखाद्या लहान मुलाला पळवलं, हा कुठे नेतोय काय करतोय, जसं त्याला ते भय असतं तसं मृत्यूचं भय होतं. म्हणाले बरं का, त्याला युगांत होत नाही का. परी नेणो कैसा पैगा ते जडून गेले माझ्या अंगा ते पयाणीची लगबगा न सांडितीची माते. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण 8व्या अध्यायामध्ये अंतकाले मामेव हा श्लोक आहे, अंतकाळी. तर म्हणाले जे माझ्या अंगा घडले, परमात्म स्वरूप झाले, परमात्म स्वरूपाशी ज्यांचा संबंध आला त्यांना अंतकाळ जरी आला तरी ते मला सोडित नाही. बरं, हे ध्यानात ठेवा. आपलं नाही तर सगळं असेल, झोपेत नाही का आपण सोडून देतो, त्यापैकी होतं. नाही तर मृत्यूची झोपच म्हणतात ना, ते होत नाही. बर, येरवी तरी जाण ऐसेचे निपुण तेचे अंतःकरण युक्त योगी. असे जे लोक आहेत ते खरे युक्त झाले, खरे माझ्याशी जडले. इथे विषय संपला. आता जो विषय पुढे आलाय तो फार मार्मिक आहे, त्याची थोडी प्रस्तावना करतो. सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत घेतले, होय ना. दृष्टांताचा अर्थ काय, जे ज्ञात आहे त्या ज्ञातावरून अज्ञाताकडे जायचं, फ्रॉम दी नोन टू दी अननोन. जे मला आज माहिती आहे, आता बघा पिकलेलं फळ आहे, झाडावर पिकलेलं, त्यातून रस गळतोय. आमच्या लहानपणी की नाही या पोरी नाचायच्या तेव्हा काहीतरी म्हणायच्या, कोकणचा राजा झिम्मा खेळतो, आंबा पिकतो, रस गळतो. आता कसला रस गळतो, तो रस जातो दुबईला सगळा. इथे खळखळाटे. मी मुंबईमध्ये 50 वर्षापूर्वी 1.5 रुपया डझन उत्तम हापूस घेतलेला आहे. आज 150 रुपयाला मिळत नाही. कधी पैसे उलट पालट झालेला आहे ते, नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, हा दृष्टांत नाही का. आता ब्रह्मस्वरूप काय, तिथे आंबा कसला आलाय, पण म्हणाले त्या फळातून जसा रस गळतो, म्हणजे इतकं ते अनावर होतो त्याला, तसं ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर त्याचा आनंद असा उफाळून येतो. हे काय आहे, आपल्याला जे जीवन आज ज्ञात आहे त्याच्यावरून त्याची कल्पना करायची, स्थूलावरून सूक्ष्माची कल्पना करायची, कारण आज आपण तिथे जाऊ शकत नाही, होय ना. एक उदाहरण सांगतो गमतीचं आपल्याला. ब्रिटिश लोकांमध्ये काय किंवा आपल्या भारतीय लोकात काय, आता आपण महाराष्ट्रीय लोक बहुसंख्य, यांच्यामध्ये काय सासूरवास म्हणून एक काहीतरी आहे. आता नाही पण सासूरवास, सासू कंबक्त असली म्हणजे फार, माफ करा उर्दू शब्द येऊन गेला, कंबक्त म्हणजे वाईट असा अर्थ दिसला. खरा कंबक्त याचा अर्थ नशीबवान नाही, तो कंबक्त, बडा कंबक्त आहे म्हणतात. पण जर वाईट असली तर आपण घाबरतो, मुलीला त्रास होईल म्हणतो, होय ना. तेव्हा त्याच्यावर ही गोष्ट रचलेली आहे. याचं काय झालं, एक शहरातला लक्षात ठेवा, गमतीची गोष्ट. एक शहरातला मनुष्य खेडेगावी गेला, तर ज्यांच्या घरी गेला त्यांच्या घरी एक गाय होती. बरेच वर्ष होती गाय, तिची पाड झाली, तिला मग हे झाल्या गाई म्हशी आपल्या बैल वगैरे वगैरे. तर त्यांच्या घरातली एक लहान मुलगी 12 वर्षाची, ती त्या गाईचं दूध काढीत होती. बाहेर आपल्या अंगणामध्ये ते गाईचं दूध काढीत होती.
हा आपला पाहत होता, काही विशेष काही नाही. इतक्यात काय झालं, एक चांगल्या 5-15 फुटावरून एक बैल जोराने धावत आला त्या गाईकडे. बरं का, जोराने धावत आला. तो हा घाबरला. ही मुलगी काही घाबरली नाही, लहान मुलगी. बरं का, ती आपली दूध काढीत होती. याला वाटलं आता येणार मारणार हिला आता. बरं, तो पाहतो, तो आला, जोराने आला. गाईच्या जवळ आल्यावर तोंड पाहिल्यानंतर एकदम फिरला आणि चालता झाला. सगळं आश्चर्य. तेव्हा याने विचारलं, काय नाही, त्याची सासू आहे म्हणाली ती, म्हणून तो पळून गेला. आता सांगा या गोष्टीचा अर्थ काय आहे. बैलाची सासू, तिचं काहीतरी पोर बिल त्याला, नाही का. म्हणजे जे ज्ञात आहे त्याच्यावरून अज्ञाताची कल्पना की सासूवास म्हणजे काय. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला आतापर्यंत दृष्टांतांनी विषय सांगितला. काय आहे विषय किती तुम्ही सोपा करून सांगा, पण मूळ अनुभवाचा विषय असल्यामुळे आता लक्षात ठेवायला फार कठीण आहे. काय सांगू तुम्हाला. आता ते पुढचा विषय सांगायच्या आधी म्हणतो, मला असं मनात येत असे पूर्वी जेव्हा ज्ञानेश्वरी थोडी आकलन होत नसे ना, असं वाटे, अहो हे नाव काय ठेवली त्या विठ्ठलपंतांनी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. मला काय वाटे, संस्कृतज्ञ होते, मोठे वेदांती होते, ते आचार्यांचे ग्रंथ अभ्यासलेले असे, ते आपली दिली नावं झाली. मग असं वाटे, मग निवृत्तीनाथांना ज्ञानदेव का म्हटलं नाही. ते आता लक्षात येतं की हा एवढा ज्ञानाचा जो भांडार आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ. याचं कारण असं आहे, पुढे असं आहे, ते वर्णन सांगतो आधी. हा विषय सांगत असताना अर्जुनाचं लक्ष वितरीन गेले, बाजूला गेले. अर्जुनाचं लक्ष राहिलं नाही. परवा बोलताना म्हटलं, समजा भीम ऐकत असता आणि आता झोप आली त्याला, ठीक आहे तो, ठीक आहे तो भीमच आहे तो, नाही का. पण अर्जुनासारखा बुद्धिमान माणूस ज्याने एवढा प्रश्न काढले, एवढे उत्तर मागतोय, त्याचं लक्ष नाहीच झालं म्हणजे काय झालं. याचं कारण आहे. मी का म्हणतोय ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानदेव ना मानसशास्त्राचं असं नियम आहे. मानसशास्त्र ना म्हणजे मनाचं शास्त्र. मनामध्ये एक अतिशय प्रचंड शक्ती आहे माणसामध्ये, लक्ष देणे. अवधान असं म्हणतात. अवधान एकले दीजे, अरे जरा लक्ष द्या. अवधान म्हणजे अटेन्शन. सगळा परमार्थ अवधानाचा आहे. अवधान गुंतवलं की झालं काय. अवधान काय आहे, संबंध शरीरभर आहे. तुम्ही बघा, समजा तुम्ही निजलेला आहात आणि तुमच्या पावलावरती एक मुंगी आली, तुम्हाला जाणीव होती की नाही, कशाने होते, तुमचं लक्ष तिथे असतं. आणि परमार्थ म्हणजे हे सर्व पसरलेलं लक्ष आत खेचून घ्यायचं, हे जुना परमार्थ आहे. हे परीक्षेला बसणारे विद्यार्थी असतात ना, त्यांना तुम्ही बसा, बाहेर काय गडबड झाली, काय झालं पत्ता नाही, कारण सगळं लक्ष तिथे केंद्रित झालेलं असतं. लक्षाची गंमत अशी आहे की त्याला नेहमी एक क्षेत्र असतं. लक्षाला क्षेत्र असतं, त्याला स्पॅन ऑफ अटेन्शन असं म्हणतात. जे थोडेसे सायकॉलॉजी शिकले असतील आणि लक्षात असेल त्यांच्या, पुन्हा सांगितलं. स्पॅन म्हणजे असं, एक उदाहरण सांगतो आपल्याला, की आपण एका पेशंट जवळ आहात आणि पेशंट सिरियस आहे, जरा भाव ठीक आहे, तर त्याच्या हालचालीकडे सगळं लक्ष असतं. आणि शिवाय त्याला पाणी पाहिजे, त्याला अमकं पाहिजे, त्याला तमकं पाहिजे, औषधाची वेळ झाली, इकडेही लक्ष असतं. म्हणजे असं लक्ष एका मर्यादेत गुंफलेलं असतं, त्याला स्पॅन ऑफ अटेन्शन. एकाच वेळी माणूस 100 गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो, त्याला शतावधानी म्हणतात. मी अष्टावधानी पाहिलेला आहे. 8 गोष्टीकडे लक्ष, पत्ते खेळतोय, उदाहरण सोडवतोय, घंटेचे हे मोजतोय, एकदम सगळं चालू आहे. हो बरं, तेव्हा पहिली गोष्ट स्पॅन ऑफ अटेन्शन, त्याच हे.
दुसरं काय आहे, या क्षेत्रामध्ये तुमचं लक्ष सारखं मागे पुढे करीत असतं, त्याला शिफ्टिंग ऑफ अटेन्शन म्हणतात. इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल. मग एकाग्रता म्हणजे काय, तर ज्या तुम्ही स्पॅन मध्ये आहात, ज्या क्षेत्रात आहात तेवढ्यामध्येच राहणं, त्याच्या बाहेर न जाणं म्हणजे एकाग्रता आहे. गंमत काय होते, दृश्यामध्ये हे लक्ष बरोबर राहतं, सवय आहे. पण अदृश्याचं वर्णन करताना ऐकताना ते थकतं, त्याला फॅगिंग ऑफ अटेन्शन असं म्हणतात. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. हो, मला हा चमत्कार वाटला. अरे या पुरुषाला या ओव्या लिहायचं कारण काय होतं, विषय संपला नाही इथे, मग पुढे 5-25 ओव्या लिहायचं काय कारण होतं. पण वर्णन काय केलंय बरं का, आता ओळी वाचतो. म्हणाले, तव ये शब्द कुपिते तळी, ऐका अरे, तव ये शब्द कुपिते तळी नोडवेची अवधानाची अंजुळी, जो नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता. कृष्ण बोलत होता आणि अर्जुन मागोमाग येत होता, म्हणजे तो जे बोलत होता तिकडे लक्ष होतं. तर म्हणले असं झालं, एक कुपी आहे, कुपी म्हणजे बाटली. तर म्हणाले की हा शब्द जो आहे ही बाटली आहे. बाटली का, अर्थ भरलेला आहे ना त्यामध्ये. तर अर्जुन काय करीत, श्रीकृष्ण काय करीत होते की त्या शब्दाला, त्या कुपीला अर्जुनाच्या ओंजळीत घालीत होते. अर्जुनाचं लक्ष म्हणजे ओंजळ आहे, त्या ओंजळीमध्ये हे शब्द पडत होते आणि मग अर्थ आत जात होता. तर म्हणले तिकडे त्याचं लक्षच राहिलं नाही. ये शब्द कुपिते तळी म्हणजे वरून खाली ओचायचं ना, तर त्याची आणि खाली नोडवेची अवधानाची अंजुळी, त्याच्या लक्षाची जी ओंजळ होती ती राहिलीच नाही. म्हणजे शब्द बाहेर येत असले तरी ओंजळीत पडत नव्हती. मग जो नावेक क्षणभर अर्जुन तये वेळी मागाची होता, मागेच राहिला, म्हणजे ते शब्द पडून गेले नसते. बघा का, लक्ष हे झालं ना. पुढे म्हणाले, जेथ तद ब्रह्म वाक्य फळे, जिये नानार्थ रसे रसाळे, बहकते आहाती परमळे भावाचे. श्रीकृष्णाचे शब्द कसे, तर म्हणले परब्रह्म वाक्य फळे. फळ कोणची, रसाने भरलेली, तर परब्रह्माचं वर्णन. ही फळ रसाने भरलेली, तिये नानार्थ रसे रसाळे, अत्यंत रसाळ होती आणि नाना तऱ्हेचा अर्थ त्यामध्ये होता. श्रीकृष्णांच्या शब्दामध्ये नाना तऱ्हेचा अर्थ होता. ती रसानं आनंदानं भरलेली शब्द ते अर्जुनाच्या ओंजळीमध्ये लक्षरूपी अवधान, ओंजळ म्हणजे घेणार ना, तर लक्षामध्ये राहिले नाहीत बर का. बहगती आहाती परिमळे भावाचे, भक्ती म्हणजे त्याच्यामध्ये घमघमाट सुटलाय त्या शब्दांच्या याचा. सहज कृपा मंदा निळे, श्रीकृष्णाची द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची एक खोळे अवचित पडली. त्याचं श्रवण म्हणजे खोळ आहे. खोळ म्हणजे पिशवी, रस पिशवी म्हणा, वस्त्राचं एक ह्याच्यात चौपदरी म्हणा बरं का, तर ती खोळ होती. आपण उशीला खोळ घालतो ना तसं, म्हणजे ती कंटेनर ज्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवतात ते. तर म्हणले अर्जुनाचे जे श्रवण आहेत, भोका आहेत ना, ती खोळ आहे. त्या खोळेमध्ये शब्द पडत होते, श्रीकृष्णाचे शब्द पडत होते बरं का. ते शब्द कसे, झाडावरती फळं होती, त्याला मंद वारा आला, पिकलेलं फळ त्या वाऱ्याने पडलं, म्हणजे कृपा मंदा निळे. भगवंताची कृपा हा मंद आनंद आहे. अरे वा, किती नाजूक आहे कृपा, सांगण्याचं हेतू मंद. वारा जोराने आला नाही हो, झाड आडवं व्हायचं तसं नाही, मंद आहे. कृपा मंदा निळे म्हणजे कृपा किती नाजूक आहे भगवंताची. तर भगवंत सांगताना त्या कृपेचा मंद वारा आला, त्या आनंदाने श्रीकृष्ण द्रुमाची वचन फळे, श्रीकृष्ण रूपी झाडावर असलेली ही रसाळ फळे आणि त्याच्या कानात पडत होती.
ती प्रमेयांची हो का वळली, की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली, मग तैशीची का ओळली परमानंदे. त्या फळांचा गुण काय होता म्हणाले तर प्रमेयांची का वळली. काय कशाची बनली होती? सिद्धांतांची. अनेक सिद्धांत होते त्यामध्ये, सिद्धांताचीच बनलेली अशी नव्हे, ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली, उचकळून काढली. चुबकळलेली म्हणजे बुचकळून काढलेली. परमात्म स्वरूपाच्या आनंदामध्ये ते शब्द बुचकळून काढलेले. तैसीची का वळली परमानंदे. त्याचप्रमाणे परमानंद त्याच्या भोवती जणू काय होता. काय वर्णन आहे कसं. मला 8 दिवस सारखं वाचून वाचून सुद्धा पुन्हा असं वाटे आपल्याला लक्षण झालंय ना, आपल्याला ते लक्षात आलंय ना. मग पुस्तकं पाहिली, भाषा तिकडे अहो सगळे नुसते डिक्शनरी कोशाचा अर्थ देतात. हो, त्याचं खरं लक्ष काय सांगत नाही. पण त्यांना आता ते गेलेले लोक त्यांना धरून कुठे आणा. काय वर्णन आहे. म्हणजे आपल्या गुरुचे शब्द काय दिव्य असतात हे त्याचं वर्णन आहे. आणि मला ते फार आवडलं. गुरुची कृपा म्हणजे मंदानिला आहे. तो त्याला किती हलवत नाही. हे लेखा जागा हो प्रपंचात. नाही 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 बेटा, वय झालं तर शाळेची वेळ झाली, क्लासची वेळ झाली, उठा. चहाची वेळ झाली, हे बरं जास्त त्यातल्या नाही का. कसं सुचत असेल हो. तुम्हाला काय वाटतं एवढ्या 18 वर्षाच्या मुलाला हे कसं सुचत असेल. काय आहे बघा. म्हणून पुन्हा ती ओळी वाचतो. सहज कृपा मंदा निले. सहज त्या कृपा मंदा निलाने श्रीकृष्ण द्रुमाची वचन फळे. ते वचन ही फळ, त्या झाडावरची फळे. अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडली, एकदम पडली म्हणली त्या खोळ्यामध्ये. ती प्रमेयांची हो का वळली, ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली, बुचकळून काढली ब्रह्मरसामध्ये. मग तैसेची का ओळली परमानंदे. तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. हे काय रूपक रचायचं म्हणजे सुद्धा काही त्याला हे आहे ना. काय सांगितलं, ती फळं अर्जुनाच्या कानात आली, खोळेमध्ये आली. ती ऐकून एकदम विस्मय झाला त्याला, अतिशय आश्चर्य वाटलं. बरं का, असं शेवटी म्हणाले काय, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. तर तो घोट घेत होता, आश्चर्याचे घोट घेत होता. कसे म्हणाले, बरवेपणे निर्मळे, अतिशय निर्मळ असल्यामुळे ते चांगुल पण त्याचं ही वचन अतिशय निर्मळ होती. आणि अर्जुना उन्मेषाचे डोहळे, ज्ञानाचे डोहळे त्याला झाले, आत्मदर्शनाचे डोहळे झाले. मनवून मन, अरे हे मन नको बुवा, ते मन पाहिजे. डोहळे डोहळे म्हणण्यामध्ये काय आहे, गर्भधारणा झालेली आहे पण अजून वेळ आहे. इतकंच नव्हे, गर्भधारणा झाल्यानंतर अरे बायका माती भीती राग बी खातात ना, तसं जे डोहळे झाल्यानंतर आपलं पोर जे मागतं त्याला डोळे म्हणतात. कौशल्याला डोळे कसे झाले ते बघा, ते काय धनुष्यबाण घ्यावून अमकं करावं तमकं करावं, तसं ब्रह्मानंदाचे डोळे त्याला झाले. म्हणजे ते पाहिजे बो आनंद. आणि ते डोळे झाल्यामुळे त्याला सारखं आश्चर्य वाटायला लागलं. अरे हे आहे तरी काय, माझ्या अंगी कोण जन्माला आलेले आहे. म्हणजे परमात्म स्वरूपाचा आनंद मला मिळावा ही आतमध्ये इच्छा उत्पन्न झाली. त्यामध्ये विस्मय झाला. आता तुम्हाला गंमत सांगतो. एक ग्रंथ आहे द मिनिंग ऑफ मिनिंग म्हणून, आय रिचर्ड्स म्हणून, त्याच एक पुस्तक आहे, हाऊ टू रीड ए पेज. एक पान कसं वाचावं हे आपल्याकडे कल्पना नाही. हाऊ टू स्टडी, त्याच्यामध्ये हाऊ टू रीड ए पेज 150-200 पानाचं पुस्तक आहे. तर तो काय म्हणतो, ज्या वेळेला एखादी वस्तू आपला अर्थ तुम्हाला कळत नाही, एक पॅरेग्राफ आहे त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही, आणि अर्थ कळला तर 2 गोष्टी होतात.
एक आनंद वाटतो आणि विस्मय वाटतो. बघा, त्याला काय ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना होती लेखाला, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणताय तो अर्थ कळला बरोबर, आनंद तर झालाच, पण त्याला विस्मय वाटत. अरे काय अर्थ आहे बो, काय अर्थ आहे, विस्मय झाला म्हणाले. कोणी शिकवलं असेल हो ज्ञानेश्वर महाराजांना? त्यांचा अनुभवच असला पाहिजे. निवृत्तीनाथ जेव्हा त्यांच्याशी बोलत असतील, परब्रह्माच्या गोष्टी सांगत असतील, त्याला अर्थ कळून त्यांना सुद्धा वाटत असेल की अरे हा दादा माझा खेळगडी, हा काय बोलतोय हा. कसं आहे बघा, म्हणून घेता ती गळाळे घोट घेतोय विस्मयामृताचे, तिया सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गा वाती वाकुलिया, हृदयाच्या जेवी गुतकुलिया होत आहती. ते म्हणाले ही सुख संपत्ती जोडली. श्रीकृष्णानं जेव्हा हे सांगितलं सगळं, त्यावेळेला हे सुखाचं धन त्याला मिळालं ज्ञानेश्वर महाराजांना. मग स्वर्गाना ते वाकुलिया म्हणजे आपण म्हणतो ना वेडावून दाखवणं, तर स्वर्ग सुख व्यर्थ आहे म्हणून वेडावून दाखवू लागले. नाही, हृदयाच्या जीवी गुतकुलिया म्हणजे गुदगुल्या म्हणायला व्हायला लागल्या ज्ञानेश्वर महाराजांना. तिथे ऐकून मला हे व्हायला लागलं. मग ऐसे वरी चिलीची बरवा, सुख जाबो लागले भावा, तव रसस्वादच्या हावा लाहू केला. लाभ केला म्हणजे लाभ घेतला त्याने.